मात्र या सगळ्या घडलेल्या प्रकारावर विरोधी पक्षनेत्यांनी जोरदार कोपरखळ्या लगावल्यात। लाडक्या बहिणीच्या मनातली चीड उघड झाली। आज केवळ पाटी काढली, उद्या डोक्यात पाटी मारेल असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी लगावलाय। तर लोकांच्या मनातला राग हा निवडणुकीतही दिसेल असं शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई यांनी म्हटलेलं आहे। आज शिर्डीला लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमाने हे नेहमी आता नवीन नवीन इव्हेंट लाडक्या बहिणीचा करत आहे। आता लाडकी बहिणीचे मतं मिळवण्यासाठी हा जो इव्हेंट चालला आहे, आता लाडकी बहीण आमची किती रागात आहे आणि तिच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चीड आहे हे 6व्या मजल्यावर घुसून, मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं आहे की तुम्ही नालायक आहात, तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकीचे आहात। आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पाटी काढली, उद्या तिचा राग अनावर झाला तर यांच्या डोक्यावर पाटी हाणेल। आता या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडतायत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सारवासारव करताना दिसत आहेत। हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे। लोक चिडले, लोक थांबली आहेत, आता निवडणुका फार जवळ आल्यात। तर अशा घटना विरोधकांकडून घडवल्या जातात असा आरोप सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेनं केलेला आहे। विरोधक मोठे गोंधळलेले आहे लाडक्या बहिणीच्यामुळं। लाडक्या बहिणीचं आणि शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचं जे विशेषतः सवलत दिलेली आहे, सोयाबीनचे भाव वाढतात आहे, कापसाचे भाव वाढतात आहे, कांद्याचे भाव वाढतात आहे, त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी खुश आहे, एकीकडे बहिणी खुश आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये काही विरोधकामधला एखाद्या माणसाने सोबत आणलं का, तिला आपल्या गाडीत आणलं का, कारण की विरोधकांना अडवलं तर तेही पण त्यांना जीवावर येतं, तर आणलं का याची चौकशी काटेकोरपणे होणं अतिशय आवश्यक आहे। अशा प्रकारे जर चुकीच्या मार्गाने जर तिने आतमध्ये प्रवेश केलेला असेल तर ती चूकच आहे। तिथले अधिकारी, तिथले कर्मचारी यांची जबाबदारी आहे। तर मग उद्या कोणी घुसल, काही करल तर त्याची जबाबदारी कोणी नाही कोणीतरी घेणं गरजेचं आहे। कारण आज उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचे पाठीची तोडफोड केली किंवा कार्यालयामध्ये धिंगाणा घातला, उद्या मुख्यमंत्र्यांच्या घालता येईल, उद्या आणखीन एक उपमुख्यमंत्री आहेत, तर याचे बंदोबस्त होणं गरजेचं आहे। आणि मला वाटतं की जो प्रकार घडला तो निंदनीय आहे आणि त्याची चौकशी होऊन जी महिला कोण असेल तिला कडकातलं कडक शासन होणं गरजेचं आहे। एखाद्याला काय त्याचं काम झालं नाही झालं किंवा एखाद्याचा काही रोष असेल किंवा तिला कोणी पाठवलं असेल याची शक्यता नाकारता येत नाही। आणि लोकांना आपल्याला काहीतरी त्यांना दाखवायचं आहे। आता आजकाल ह्या निवडणुकीमध्ये हे सर्व प्रकार घडणार आहेत। मग आता महिलेने का देवेंद्र फडणवीसचं कार्यालय तोडलं, मग त्यांच्या अंतर्गत काही विरोध आहे का त्यांना पक्षाच्या अंतर्गत का लोकांनी केले का उचकवलं, असं सगळे प्रश्न उपस्थित होतील। परंतु असं काही नसतं। ही घटना कशी घडली आणखी मलाही माहिती नाही, त्याची माहिती जरूर मी घेईल, परंतु अशा घटना विरोधकाकडून घडवल्या जातात एवढं मात्र निश्चित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।